भाईंदर पूर्व येथील कनाकिया इंटरनॅशनल स्कूल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनात उत्साहपूर्ण सदिच्छा भेट दिली आहे। शहरातील विद्यार्थी भविष्यातील विज्ञान, कला आणि तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी 3 दिवसाच्या या शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून दररोज 500हून अधिक विद्यार्थी या कलादालनाची सफर करत आहेत। पहिल्याच दिवशी 500हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला। कलादालनातील गेम झोन आणि सायन्स लॅब झोन हे विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे। अंतराळ ग्रहांचा अभ्यास आणि विज्ञान प्रयोगाने विद्यार्थ्यांना नवीन कल्पनाचा चैतन्यपूर्ण अनुभव दिला। त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले। तसे भविष्यात शिक्षण, कला आणि विज्ञान क्षेत्रात मीरा भाईंदर हे मुंबईपेक्षा अधिक विकसित शहर म्हणून झळकणार असा ठाम विश्वास विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्यक्त केला आहे। आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली असता त्यांनी काय भावना व्यक्त केल्या जाणून घेऊ। Mahendra Wankhede from 4th of Kanakia International School. I spent a very nice day here in Kaladanan. It was such a nice day. It was such a nice day to spend in the children game zone and the auditorium. Thank you. I am Mox, 4th UNO from Kanakia International School. I spent a wonderful time here in the Kaladan. It was a wonderful art gallery. Thank you. यहाँ पे बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जो बच्चों को वेरी इंफॉर्मेटिव है, जो उनके स्टडीज़ में हेल्प करेगा। दे कैन एक्सप्लोर न्यू थिंग्स। बहुत सारी चीज़ें वो देख के अंडरस्टैंड कर सकते हैं। ऐसा ये एग्जिबिट इट इज़ ऑल्सो एन एंटरटेनमेंट, जहाँ पे बच्चे थोड़ा देर एंजॉय भी करते हैं, उसके बाद फिर दे कैन टेक अ राउंड और वो लोग जाके एक्सप्लोर भी कर सकते हैं जगह को। क्या कहेंगे मंत्री प्रताप सरनाईक बारे में, जिन्होंने इस तरह की सुविधा यहाँ के बच्चों को देखने को मिला, उनके बारे में क्या कहेंगे? उनके बारे में वी आर वेरी ग्रेटफुल, बहुत आभारी है हम लोग कि हमारे बच्चों को उन्होंने ये अपॉर्चुनिटी दी कि वो यहाँ पर आके देखे, सीखे और टाइम स्पेंड करे। आप कौन से स्कूल से हैं और कितने बच्चे आप यहाँ पे आए थे? आज मेरे यहाँ पे अराउंड 500 स्टूडेंट्स आए हैं और मैं कनकिया इंटरनेशनल स्कूल सीबीएसई भाईंदर से। कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा सर। It was a nice experience for our learners because they could see, they could touch, they could hear and understand the concepts which are little difficult. So it was really nice, and especially for Meera Bhayindar area, for this all schools this is very beneficial. Thank you. सगळ्यात आधी मी सरनाईक साहेबांचे खूप आभार मानतो, कारण मीरा भाईंदर या शहराला जे नेमकं हवं होतं मुलांच्या दृष्टिकोनातून, शालेय गरजांच्या दृष्टिकोनातून, एज्युटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट पार्क्स मीरा रोड मध्ये नव्हते। आणि सरांनी कलादालन सुरू करताना त्यांच्या डोक्यात खूप काही होतं हे आत गेल्यानंतर लक्षात येतं की विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक आहे त्यांना स्पेस किंवा आकाश हा विषय खूप जवळचा वाटावा। नेहरू तारांगण बघण्यासाठी मुलांना खूप लांब मुंबईत जावं लागत होतं। आज त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल करून देण्याचं काम जर सरनाईक साहेब करत असतील तर मला वाटतं राजकारणाच्या खूप पुढे जाऊन हा विषय हाताळला गेला पाहिजे, कारण खरी सेवा जर काही असेल तर ती तिथे दिसते, तळमळ दिसते। आणि मला वाटतं मुलांच्या लेवलला जाऊन विचार करणारे सर त्यांना आज दिसले। आणि मुलांची जेव्हा त्यांनी प्रश्नोत्तराचा थोडंसं सेशन केलं त्याच्यात त्यांनी मुलांना तुम्हाला काय काय आवडलं नाही हे विचारलं। असं विचारणारा नेता आज मीरा भाईंदरला लाभला हे मला वाटतं त्यांचंही भाग्य आहे मुलांचं, आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं। मला वाटतं दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर कनकिया इंटरनॅशनल स्कूल and I'm heartfelt gratitude towards her. हे कलादालन तुम्ही जसं म्हटलं की वृद्ध लोक, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, अतिशय UPSC MPSC शिकणारी मुलं असतील, सायन्स या विषयामध्ये रुची ठेवणारी मुलं असतील, किंवा आपली संस्कृती कशी असते, आपलं एक्झिबिशन कशा प्रकारे भरवलं गेलं पाहिजे, या सर्व विविध पैलूंना हात घालणारं एकमेव असं केंद्र आहे। हा मीरा भाईंदर शहराचा एक टर्निंग पॉइंट आहे। हा टर्निंग पॉइंट असा कारण या क्षेत्राच्या माध्यमातून कलेच्या बाबतीमध्ये, त्यानंतर या सगळ्या गुणांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकायला मिळत आहे। आज इंग्रजी माध्यमाचे कनकिया इंटरनॅशनल हायस्कूलची मुलं या ठिकाणी आली।
अतिशय भारावून गेली. प्रत्येक गोष्ट ते आवडीने पाहत होते, ते स्पर्श करत होते. कारण या सर्व गोष्टींसाठी त्यांना कुठेतरी मुंबईत जावं लागायचं. मग ते नेहरू तारांगण असेल किंवा मोठमोठे एक्झिबिशनचे हॉल असतील, या सर्व सोयी सुविधा आणि या सर्व गोष्टी आता प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांना मीरा भाईंदर शहरामध्ये मिळत आहेत, या कलादालनामध्ये मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रत्येक शाळा हे कलादालन पाहू इच्छिते, याचा अनुभव घेऊ इच्छिते, यातून शिकू इच्छिते. आणि आम्ही सुद्धा 23 जानेवारी पर्यंत मीरा भाईंदरच्या प्रत्येक शाळेला, प्रत्येक कॉलेजला अतिशय मोफत ही एंट्री ठेवलेली आहे. त्यानंतर जेव्हा लोकार्पण होईल, पालिकेच्या हातात ती गोष्ट जाईल, एक कुठेतरी शुल्क त्यात लावलं जाईल, हा नंतरचा भाग झाला. परंतु प्रताप सरनाईकांची इच्छा आहे की मोफत माझ्या या शहरातील विद्यार्थ्यांनी याचा आनंद घ्यावा, यातून शिकावं. आणि प्रत्येक शिक्षकांना आम्ही आवर्जून विचारतोय, कारण शेवटी प्रत्येकाकडे क्रिएटिव्हिटी असते. सरनाईक साहेबांचं म्हणणं असं आहे की मी हे उभं केलेलं आहे, यात तुम्हाला अजून कोणते बदल हवे आहेत, अजून काय नाविन्य तुम्हाला आणायची आवश्यकता वाटते, जसं सायन्सचं युनिट आहे यात अजून मी काय वेगळं असं करू, असं प्रत्येक सूचना सुद्धा आम्ही प्रत्येक शाळेच्या त्या प्राध्यापकाकडून घेत आहोत आणि मग त्याच्यावरती आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत. साहेबांचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल ह्याच्यावरती तीळ मात्र शंका नाहीये. बघा, 15 वर्षापूर्वी ही व्यक्ती मीरा भाईंदर शहरामध्ये आली, याने शहर पाहिलं, शहरात काय गरजा आहे, शहराचं काय पोटेन्शियल आहे, आणि या पोटेन्शियलला आतापर्यंत जे कोणी राजकीय नेते होऊन गेले त्यांना हे पोटेन्शियल कळलं कसं नाही. अगदी त्या टोकाच्या घोडबंदर किल्ल्यापासून ते उत्तनच्या अतिशय बंदरापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत मला हे शहर कसं वेगळं देता येईल, मला या शहरामध्ये कसं मोठं काम करता येईल, याच्यावरती प्रचंड अभ्यास आदरणीय सरनाईक साहेबांनी केला. मग आज परिवहन क्षेत्राच्या माध्यमातून मीरा भाईंदरचा पहिला बस डेपो, तोही सर्व सोयी सुविधा युक्त, ते देण्याचं काम प्रताप सरनाईक करतात. हे कलादालन तर एक वैभव आहे, आमची श्रीमंती आहे. याच्या पलीकडे या मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक असे रसिक प्रेक्षक आहेत, त्याहून पलीकडे कलाकार आहेत, त्यांना एक नाट्यगृह देण्याचं काम प्रताप सरनाईक साहेबांनी केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पिक दर्जाचं 4 तरण तलाव प्रताप सरनाईक या ठिकाणी आपल्याला देत आहेत. त्याचं पूर्णतः काम पूर्णत्वाला आलेलं आहे. ते आता मुलांच्या वापरासाठी लवकरच खुलं करण्यात येईल. असं त्यानंतर तुम्ही म्हणा गुरुकुल म्हणा, लता मंगेशकर नावांचं गुरुकुल, संगीत गुरुकुल म्हणा, म्हणजे अजून काय हवंय शहराला. सरनाईक साहेबांचं स्पष्ट म्हणणं असतं, राजकारण होत राहतं, पण जोपर्यंत एखाद्या शहराला आपण कुठेतरी संस्कृतीमध्ये कन्वर्ट करत नाही, कुठेतरी एखाद्या विचारामध्ये कन्वर्ट करत नाही, तोपर्यंत ते शहर खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होणार नाही. आणि ह्याचा इतिहास 9 वर्षाचा आहे. आज संघर्ष करून या शहरात जशी मेट्रो आणली, तसं या शहराचं नंदनवन आदरणीय सरनाईक साहेबांनी केलेलं आहे.